सो मित्रांनो, आंबेगावचा सुंदर प्रत्येक बिंजोड मैदानात दिसतो आणि गुलालाचा मानकरी होतो। या वर्षी खूपच नावापुढे आलाय हा आंबेगावचा सुंदर आणि पिसवलीचा लक्ष्य। मित्रांनो, आज शर्यत छोटी मोठी नसून मोठी शर्यत होती। बकासूर माणिकराव वर्सेस आंबेगावचा सुंदर आणि लक्ष्य। दादा, काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? शर्यत ही मैत्रीपूर्वी होती। सचिन शेठ संगती आम्ही विचारून शर्यत केली आणि समीर भैया तर आमचे घरचेच होते। आम्ही एकदम व्यवस्थित शर्यत केली मैत्रीपूर्वी। तलापासून सुतापर्यंत गाडी कशी धावली दादा? थोडी गाडी आमची तासात पळत होती, पण आम्हाला असं वाटलेलं गाडी होईलच। दादा, आज आपला सुंदर आणि लक्ष्य कसे धावले? एकदम आता आमचं मनच पूर्ण केलं त्यांनी। दादा, प्रत्येकाची इच्छा असते की मैत्रीपूर्ण शर्यत व्हावी, मोठी शर्यत व्हावी, ज्याच्याकडून आपला बैल तर नावरूपाला असतोच, पण ती शर्यत झाल्यानंतर आणखी नावरूपाला आला। काय वाटतं आज? हो ना, असं वाटलं बी नव्हतं आमची शर्यत कधी बकासूर संगती होणार आणि बकासूरला पराभूत करणार। दादा, आपण नक्कीच आपला आंबेगावचा सुंदर आणि पिसवलीचा लक्ष्य, आता याच्या पुढे कॉल येतील तुम्हाला, कसं वाटेल? ना, आम्ही हीच गाडी हाकलणार आहे, म्हणजे आता कंटिन्युअसली हीच गाडी राहणार आहे। दादा, काय बोलायला? आमचे घरचे रिलेशन आहे त्यांचे। आता विष्णू शेठ यांच्या नावाने बैल पळतो, ते पण आमचे घरचेच आहे। दादा, आंबेगावचा सुंदर आपण कुठून खरेदी केला होता? पुसेगाववर। आणि या वर्षी तो खूप नावरूपाला आला। काय बोलायला आज आंबेगावचा सुंदर एवढ्या स्पीडने धावतोय? असा पीठ लावला त्यांनी का आमच्या डोळ्यातनं पाणी आला, असा पीठ लावला त्यांनी। नक्कीच दादा, आणि लक्ष्याबद्दल काय बोलाल? लक्षाने बी त्याला अशी साथ दिली का दोन चकावका चालत होती। दादा, मुंबईमध्ये पब्लिकची इच्छा पुरी झाली, अशी शर्यतच झाली नाही खड्ड्यात। दादा, मुंबईमध्ये आंबेगावचा सुंदर आणि लक्ष्य बिंजोडच्या शर्यतीमध्ये किती वेळा केलाय? बिंजोरच्या शर्यती म्हणजे टॉपलाच आहेत सर्व ते। नाही, हा पैरा सलग आता आम्ही पाणी परेपर्यंत हाच पेरा ठेवणार, याच्या आधी आणि याच्या पलीकडे बी हात ठेवणार। नक्कीच दादा, कसा वाटला आज या दोन्ही जोडीने आज मोठा विजय मिळवून दिला तुम्हाला? आमचा एवढा आनंद झाला आज, एवढा आनंद म्हणजे लास्ट पर्यंत आमचा आता आनंद असा झाला सांगू शकत नाही, एवढा आनंद झाला। म्हणजे आता बिंजोडच्या शर्यती मुंबईमध्ये संपता एक मोठा विजय दिला। मोठा लास्टला एवढा विजय दिला त्याही, आमचा मन भरून आला, एवढा विजय दिला। दादा, आता तुम्ही बोलता हीच गाडी पुढे पळवणार, मग आता 3 फेऱ्यांच्या सायराज दादाने भिवंडीला 9 जूनला मैदान ठेवलंय, ते 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 2 बैल दिसतील का आपल्याला? हा, दिसतील ना। मित्रांनो, बकासूर आणि माणिकराव वर्सेस आंबेगावचा सुंदर आणि पिसवलीचा लक्ष्य ही शर्यत होती। आंबेगावचा सुंदर आणि लक्ष्य विजय झालेला आहे पिसवलीचा, आणि त्यांची मुलाखत घेतली आपण आपल्या चॅनलवरती, पण माझी बॅटरी 7%च होती, त्यामुळे काही कारणास्तव ही जी आता आपण मुलाखत बघली ती अर्धवट राहिली। सो मित्रांनो, क्षमा असावी की मला पूर्ण मुलाखत घेता आली नाही, पण आंबेगावच्या सुंदरची आपण नंतर कधी मुलाखत नक्की घेऊ आणि लक्ष्याची सुद्धा कधी भेटलं तर मुलाखत घेऊ। सो मित्रांनो, छोटा असेल व्हिडिओ पण आवडेल अशीच आशा करतो। सो मित्रांनो, चला बाय, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या मैदानात।